नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। निटूर ग्रामपंचायतीत मनमानीचा कारभार, सरपंच पतीविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला। ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे यांनी नागरिकांचा आमरण उपोषणाचा इशारा। विकास कामांमध्ये बोगस बिलाची उचल, पारदर्शकतेचा अभाव। निलंगा तालुक्यातील निटूर या गावातील ग्रामपंचायतीत सध्या सरपंच पतीच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते व पाणी पुरवठा यासारखी मूलभूत विकास कामे ठप्प पडल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य दोघेही आक्रमक झाले आहेत। ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ग्रामपंचायतीत निर्णय प्रक्रियेत सरपंच पतीचा थेट हस्तक्षेप सुरू आहे। ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत आणि कामकाज पूर्णतः मनमानी पद्धतीने चालतं। गावातील निधीचा योग्य वापर होत नाही। पायाभूत सुविधांचा पूर्ण कोलमडलेला कारभार। गावात रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठ्यातील अनियमितता, गटारींची दुरावस्था आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे ग्रामस्थांचा रोजचा त्रास वाढला आहे। ग्रामपंचायतीने या गंभीर समस्यांकडे कानाडोळा केला असून नागरिकांनी या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काही नागरिकांनी आरोप केला की अनेक अपूर्ण कामांसाठी बोगस बिले उचलली जात आहेत। काही विकास कामांमध्ये गुणवत्तेचा प्रश्न असून ठेकेदार आणि ग्रामपंचायतीतील काही मंडळींची मिलीभगत असल्याचंही गावात चर्चेत आहे। ग्रामपंचायत सदस्यांनी उघड केला भ्रष्टाचाराचा पाडा। निटूर ग्रामपंचायतीत काही सदस्यांनीच प्रशासनाकडे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे। निधी वितरणात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून योजनांचे लाभ काही मोजक्या व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे यांनी सांगितलं की आम्ही वारंवार आवाज उठवला, परंतु आमच्या मागण्या दुर्लक्षित करण्यात आल्या। त्यामुळे आता आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे। प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार आणि मनमानी थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वायत्त चौकशी समिती नेमावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ग्रामपंचायतीचा इशारा स्पष्ट आहे, जर प्रशासनाने लवकर कारवाई केली नाही तर गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील। निटूर गावात दिवसेंदिवस वाढणाऱ्या भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि मनमानीमुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे। यामुळे गावच्या विकासावर थेट परिणाम झाला असून ग्रामस्थांमध्ये रोष आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता आम्ही त्याच्यासोबत करणार। दौंडी दिलास का दिला म्हणतात मी येडा दिलं दिली तर दिला म्हणून सांगायला चौकशी करा सर। दौंडी कुठे कुठे दिल्या तर तुम्ही चौकशी करा सर। समजा तुला काम सांगितलं केलास का केला म्हणलं विषय मिटला। विश्वास ठेवायची नाही का तुझ्या विश्वास ठेवायची नसते का? म्हणजे ग्रामसभेला टोटल कर्मचारी तेवढे टोटल सरपंचासहित काय ती ऑर्डर किती निधी आलाय तुम्ही काय ग्रामसभेमध्ये बोलू ते सरपंच नाही आले तर उपसरपंच बायको आहे माझी ती कोण मी पिया होती मला अधिकार आहे का? तुम्ही रेकॉर्ड अधिकार दिले का? बायकोचा अधिकार दिले का? बायकोचा पिया आहे अधिकार दिला होता पिया म्हणून सांगला तू जसं मुलाचं नागरिक म्हणून मी बी नागरिक म्हणून तुम्ही पटते की पडणार। जर सरपंच काम केलं तर केलं म्हणणार, नाही तर नाही म्हणणार। गावात का केली ती बघायची तुम्ही। सरपंच येणार नाही म्हणून तुम्ही कोण बोलला? माझी बायको म्हणून सांगला, बायको म्हणून सांगला। मग तुम्ही कारभार करणार का ग्रामपंचायतचा? कारभार बायको असणे केलं कारभार काय कारभार केला? कारभार करणार का ग्रामपंचायत? कारभार केला मला आधी का कारभार केला? आम्ही 10 वेळा बघितलं की मग जाणार तक्रार कर तक्रार बघू आता कोण ग्रामपंचायत मध्ये पायरी चढते, कोण येऊ काय कसं लावायचं बघत म्हणजे कसा होतो बिना सरपंचाचा बघत म्हणजे काय मी सोबत येणार मग सारखं घर घेऊन बसा, सारं घर घेऊन बसा ग्रामपंचायत मध्ये। तू सांगू मला घर घेऊन बसायचे ते मी माझी मंडळी सोबत येणार। ह्याला अधिकार काय ग्रामपंचायतचा? तू सांग बायको बरं लोक म्हणून सरपंच कोण म्हणणार? तू कोण म्हणणार? किती ग्रामसभेला सरपंच उपलब्ध आहे मला? किती ग्रामसभेला उपलब्ध आहे?
रेकॉर्ड बघ मला ऑन रेकॉर्डिंग पाहिजे. रेकॉर्ड तू निवडून लेखी दे. तुम्ही रजिस्टरवर का काळबोर केला मला माहिती आहे की. कोण केलं तर जा तक्रार किती कर. काळबोर केला, कुठं काय केला, तक्रार करायची तू. हा? तक्रार किती करायची. सोसायटीचे पैसे खाला, सोसायटीचे किती पैसे आणते, बघ ना. वरल्या आरूचे किती पैसे खाला, हे आरू बसून किती खाला, बोरं पाडून किती खाला, आम्हाला माहिती आहे की. मग घे ना. तुम्ही नका सांगा. पाडून पैसे नाही, नाही, मिळाले. सर. बघ की मग. अहो, गरज नाही याची चौकशी लाव. यांची गरज नाही बोलायची. आपल्याला बोल भांडायला आले ना. सरपंच बोल, बोला. तर आपली चर्चा आहे ना. सरपंच आपल्या त्याच्यामध्ये भांडणाचा काय विषय नाही. भांडणाचा काय विषय? हा, चर्चा आहे बोला. सरपंच नसतील तर उपसरपंचाला आम्ही सरपंच, सरपंच. हा. मी फक्त सरपंचाचा विषय नाही. रेकॉर्ड सरपंचाला आम्ही अविश्वास ठराव पुन्हा आणू. आधी तुम्ही आधी आतापर्यंतच्या यांच्या काळातला सरपंच ज्यांनी जेवढे काम केलं आणि लोकांना पाहिजे मला. आणि काम किती केलं? तुमच्या ग्रामसभेमध्ये दाखवा आम्हाला. आणि कुठं काम झाले तिला पाहिजे. एक खडा सुद्धा सोडणार नाही. अर्ज करा. टोटल यांच्या कालावधीमध्ये झालेला जिथून यांचा काळ चालू झाला. किती बिल आले, किती खर्च झाला, किती विकास झाला गावचा, त्या कामाचे पुरावे बी दाखवा आम्हाला. हा पुरावे प्रत्यक्ष बघण्यात येईल आपल्याला. ऑन रेकॉर्ड बघू, सगळं रेकॉर्डिंग करून बघू. झाले का नाही. जेवढा विकास झाला तेवढा रेकॉर्डिंग करून घेऊ. जेवढा खर्च झाला, जेवढा बिल निघाला तेवढा. पूर्ण कामाच्या तुम्हाला एमबीचं जवळ दिलं आणि तुम्ही स्पॉटवर जाऊन ते काम झाले का बघा. जर आमचा कुठं फ्रॉड वाटला तर तुम्ही आम्हाला विचारा किंवा वरिष्ठाला बोलवून घ्या. जर आम्ही कुठं दोषी दिसलो तर आम्ही गुन्हेगार. 10 रुपये बिल कुठं भ्रष्टाचार वाटला तर आम्ही गुन्हेगार. असं नाही एकमेकाला तक्रार करून, एकमेकाला बोलवून, एकमेकाची मनं दुखून तुम्हाला आम्हाला इथंच राहायचं आहे, तुमचं कधी आमच्याकडे काम करते, आमचं तुमच्याकडे काम करते, असं राहतंय का हे विषय. मान्य कुठं तर आता हे गावचं घरचं काम कारभार करताना कुठं तर बारीक सारी तुमच्या आमच्या हाताला चूक होते. हा गावचा कारभार करत असताना कुठं तर झाली बी असं. बरं असं नाही की बाबा 2-4 लाख व्हिडिओ करता 10-5 लाखाचा विषय सरपंच कारभार बघितला, गप्पा सरपंच झाला, परिस्थिती असं काही विषय आहे बघा का? म्हणतात आता. कसं काय कारभार केला? 10-5 लाखाचा गोळा झालाय का हे सांगा. बायको मला मी येतो. तुम्ही सांगा नाही कुठं झालाय म्हणून आम्ही त्याच्यावर मला काय म्हणायचे आता 2 मिनिट हा मोबाईल हरवला म्हणून सांगा. हे तुम्हाला मोबाईल पुढे दाखवतो आम्ही हरवला अहो, सर तुम्ही हे काम केल्यामुळे आम्हाला गावाकडे सांगितलंच कळणार नाही की बाबा तुम्ही काम केलं तर मला आम्हाला कुठं भ्रष्टाचार वाटते ते सांगा. मग तिथं जाऊ आपण कधी करणार आहे. तुम्ही जर गावाकडे सांगला ना इथं काम आलं म्हणून आता चालू आम्ही भैया कधी एवढे सांगणार काम ग्रामसभाच होणार आहे तर कुठे सांगणार तुम्ही? एक्स्ट्रा कामं 7 लाखाच्या आमच्या अंगावर आमची बिलं अडकून ती पडली. कुठे कुठे गेलं ती सांगा ना सांगू ना ग्रामसभेत सांगू. नाही म्हणलं आता सांगा म्हणतो आता सांगा आणि घंट्यात लगेच आता नाही आता नाही, ग्रामसभेत. जेवढे काम झाले हे बघ हातच्या ह्याला असा कशाला बनायचा धंदा आहे. आम्ही निर्मळा आमचा कशाला दोष हा नाही. मग काय करा माहिती दाखवा का आपण काय विषय आहे ग्रामसभेत त्याला एवढा विषय. जेवढे काम झाले त्यांचे बिल दाखवा. सगळ्या गावाला दाखवा.